गेले किती देशभक्त त्याच्या पोचली पूजा नरथ म्हणून तुला पूजितो जन कल्याणाची करुण भावना शूर प्रताप शिवाजीराना ज्याच्या प्रभूवर रुजवले म्हणा म्हणून तुला वंदितो डोळे आंधळे प्रकाशित केले पहा त्या माझ्या माल माऊलीने माझ्या माल माऊलीने अहो आपल्या दुःखाचा कधी विचार न करता या महामाऊलांसाठी शिक्षणाचे द्वार खुले केले आणि लोकांनी त्याला सेनाचे शिंतोडे तरी फेकून मारले पण ती माझी माय माऊली सावित्रीबाई माझ्या हटली नाही आणि स्त्री शिक्षणासाठी पुढे सरसावल्या म्हणून मला काय म्हणायचंय डोळे आंधळे प्रकाशित केले क्रांती ज्योती सावित्री महात्मा फुले शिक्षणाचे द्वार करून खुले भाव नाही तुझ्या जहाच्या अंगी गुरुचे गुण अमर अंबादास भूषण गुरु बुधाचे गात गुण हीच खरी पूजा गली में आज चांद निकला आए पाया मुझे यार गली में आज चांद निकला गली में आज चांद निकला तुम आए तो आया मुझे याद गली में आज चांद निकला
असायला पाहिजे, मनामध्ये भाव कसा असायला पाहिजे, तर जो जो महापुरुष कहलाया जाएगा, जो महापुरुष कहलाया जाएगा, उसका ही आगे नाम लिया जाएगा. मातीच्या पूर्ततेच्या किमतीत अहो त्या डॉक्टर सापडणार, डॉक्टर सापटून जाईल, पण त्या तपस्वी गौतम बुद्धाला कोणत्याही शक्तीचा थारा लागला नाही माझ्या बाप. म्हणून मला काय म्हणायचं आहे, राजे नाव तुझे या विसरा, जाना चाहते मेरा हीरा. राजे नाव तुझे या विसरा, जाना चाहते मेरा हीरा. राजे नाव तुझे या विसरा, जाना चाहते मेरा हीरा. राजे नाव तुझे या विसरा, जाना चाहते मेरा हीरा. राजे नाव तुझे या विसरा, जाना चाहते मेरा हीरा. राजे नाव तुझे या विसरा, जाना चाहते मेरा हीरा. चाहते मेरा हीरा. राजे नाव तुझे या विसरा, जाना चाहते मेरा हीरा. बांधवांनो, आपण किती भक्ती करावं असं वाटलं तरी मनाला स्फूर्ती घडेल असं काही नाही हो. मनाला स्फूर्ती घडेल असं काही नाही. म्हणून माणसाला या 10 चित्तांतराची आवश्यकता असते. माणसाला 10 चित्तांतराची आवश्यकता असते. मन आणि बुद्धीची एकाग्रता केल्याशिवाय या चित्ताची शुद्धता होऊ शकत नाही. आणि चित्त जरी शुद्ध झालं नाही तर आपलं पुढचं काय होईल. म्हणूनच मगाशी म्हटलं मी
मन आणि बुद्धीची एकाग्रता, एक विश्वास ठेवा. कोणत्याही भगवंताची पूजा करत असताना, पूजन करत असताना आपला भाव एकत्रित, एक रूप, एक संघटित असायला पाहिजे. म्हणून मला समोर काय म्हणायचं आहे का, बांधवांनो, आपण म्हणून माणसाच्या जीवनामध्ये कितीतरी अडचणीचा सामना करावा लागतो. म्हणून नुसतं जरी आपण आध्यात्मिकाकडे जरी वळायला गेलो तरी या माणसाच्या जीवनाचा सार्थक होणार नाही बाप हो. आध्यात्मिक ठरलं तर आपलं हे कुठं तरी नाश आहेच. म्हणून आध्यात्मिक आणि विज्ञानाचा समन्वय असायला पाहिजे. नुसतं विज्ञानालाही पकडू नये, कारण विज्ञानाही माणसाचे सहनशक्ती चालली जाते आणि माणूस नष्ट होऊन जातो. पण विज्ञानही आपल्याला साथ देत नाही. म्हणून आध्यात्मिक आणि विज्ञानाचा समन्वय असायला पाहिजे. म्हणून मला पुढे काय म्हणायचं आहे का, काहीतरी आपल्याला कर्म करावा लागते, काहीतरी आपल्याला आपले कर्म करावे लागते. तरच आपल्याला कोणत्याही सक्तीचे थारा लागेल, अन्यथा नाही. कारण आपण करतो कोणासाठी, आपल्या सुखी जीवनासाठी. म्हणून मला काय म्हणायचं आहे, विचार
तुझे आविसवा ज्ञानाचा पहिलो रहिता बाजीराव तुझे आविसवा ज्ञानाचा पहिलो रहिता मान्य व आदरणीय प्राध्यापक बापूसाहेब वहाडे सर, गांधी विद्यालय कोंडा कोसरा, हल्ली मुक्काम, शिक्षक कॉलनी, लक्ष्मणाच्या पार्टीला 171 बक्षीस मिळालं आहे. लाख लाख शुक्रिया, धन्यवाद. माय बाप म्हणून सतसंगत्व संघटनेशिवाय माणसाला मार्गाची कोणत्याही सद्गुणाची उत्पत्ती होऊ शकत नाही आणि सद्गुण जेपर्यंत माणसाच्या शरीरामध्ये येत नाही तेपर्यंत कोणत्याही भगवंत प्रसन्न होऊ शकत नाही. म्हणून त्या प्रल्हादाने त्या पुंडलिकाने आई वडिलाचं पूजन केलं. प्रल्हाद हा राक्षसांच्या घरी जन्माला आलेला होता, पण भक्ती त्या प्रल्हादाची भक्ती पाहून देवही प्रसन्न झाला आणि त्याच्या विनाशकाळी त्याच्या घरी त्याच्या नरसिंह अवतार येऊन त्याच्या घरी प्रगट झाले भगवंता. म्हणून तसा भक्त पुंडलिकासाठी भगवंताच्या घरी उभे राहिले. म्हणून त्यांनी पुंडलिकाने माय बापाची सेवा केली. माय बाप म्हणून आज जगामध्ये अशी व्यवस्था आहे, आपण 50,000चे कुत्र घेतो, 50,000चे कुत्र घेतो आणि त्याला सोप्यावर बसवतो, बिस्किट घेतो आणि ते त्याला दुधासोबत खायला देतो. पण त्या आई बापाला जेव्हा आई बाप मरणाच्या दाराशी टेकलेले असतात, म्हातारपणी आलेले असतात, वृद्धाश्रमामध्ये त्यांना टाकल्या जाते. हो किती व्यर्थ भावना, निष्काळजीपणा. म्हणून मायबापाची सेवा करा, मायबापाची सेवा करा आणि त्या कुत्र्याला सोप्यावर झोपवण्यापेक्षा एक दिवस त्या आई बापाला बसवा आणि मग पहा तुमच्या मनाची शांती कशी होते. आई बाप हेच आपले भगवंत आहेत आणि त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे, आहे ना. म्हणून मला काय म्हणायचं आहे का,
रहा कोई मोराईला. मनोज भाऊ खोब्रागडे मुक्काम जात महाकारुणी तथागत गौतम बुद्धांचा त्यांना भरभरून आशीर्वाद आहे. यांच्याकडून माझ्या मंडळाला 21 रुपयाचं दान आलेलं आहे. माझ्या मंडळाकडून त्यांना नमस्कार आहे. जय हिंद.